ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. आधी 6 खासदारांची साथ सुटली आणि आता मुंबईतील ठाकरे गटाचा आणखी एक प्रभावी चेहरा सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. परंतु ही केवळ एका नेत्याच्या पक्षांतराची बातमी नाही, कारण इथे प्रश्न आहे तो या निर्णयाच्या टायमिंगचा. आता असं सांगितलं जाते की तब्बल 3 दिवस पडद्यामागे गुप्त हालचाली सुरू होत्या. संपर्क वाढत होता, बैठका होत होत्या, योग्य वेळेची वाट पाहिली जात होती आणि अखेर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच या पक्ष प्रवेशाची घोषणा झाली. त्यामुळे आता फक्त एक पक्ष प्रवेश राहिलेला नाही, तर मुंबईच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात मानली जाते. एकीकडे उद्धव ठाकरे राज्यभर संघटना मजबूत करण्यासाठी दौरे करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईतूनच पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे आता या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे हा फक्त सचिन अहिर यांचा वैयक्तिक निर्णय आहे की यामागे एकनाथ शिंदेची मोठी राजकीय रणनीती काम करत होती. मग त्या 3 दिवसात नेमकं काय घडलं, भाजपची यामागे काय भूमिका होती आणि आता या घटनेचा आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होणार. तर चला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणामागची संपूर्ण इनसाइड स्टोरी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर ही अत्यंत सामान्य गोष्ट झालेली आहे. अगदी राजकीय स्वार्थासाठी अनेक नेत्यांनी गेल्या काही काळात आपल्या मूळ विचारधारेवर पाणी सोडत इतर पक्षांमध्ये पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ऑपरेशन टायगर राबवले गेले. जवळपास 6 खासदार त्यांच्या गटात आले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षांतराची एक मोठी मालिकाच सुरू झाली. कारण या खासदारांपाठोपाठ आता स्थानिक पातळीवरील अनेक दिग्गज चेहरे देखील ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करत आहेत. परंतु आता अशाच एका पक्षप्रवेशाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. मग नेमका प्रश्न निर्माण होतो की जर आता ठाकरे गटातून शिंदे गटात होणारे पक्षप्रवेश अगदी सामान्य झाले आहे, तर मग या नवीन प्रकरणाची एवढी चर्चा का केली जाते. कारण हा पक्षप्रवेश फक्त एखादा सामान्य नेत्याचा नाही, तर ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जाणाऱ्या सचिन अहिर यांचा आहे. मित्रांनो, सचिन अहिर हे मुंबईच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान शिलेदार मानले जायचे. त्यांनी आपल्या संघटन शक्तीच्या जोरावर मुंबईतील राजकारणात ठाकरे गटाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण केले होते. सर्वात आधी समजून घेऊया की सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा अचानक का सुरू झाली. कारण समोर आलेल्या माहितीनुसार हा निर्णय एका दिवसात झालेला नव्हता. गेल्या 3 दिवसांपासून पडद्यामागे शांतपणे राजकीय हालचाली सुरू होत्या. शिंदे गटातील काही महत्त्वाचे नेते सातत्याने सचिन अहिर यांच्या संपर्कात होते. एका बैठकीवर हा विषय थांबला नाही. अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाली. कोणतीही घाई न करता प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्यात आला. त्यानंतर एक गोष्ट निश्चित करण्यात आली, ती म्हणजे पक्ष प्रवेशाची योग्य वेळ. आणि हीच वेळ संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाची ठरते. कारण उद्धव ठाकरे राज्यभर संघटनात्मक दौऱ्यावर निघाले होते. ते कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळी त्यांच्या अनुपस्थितीत मुंबईतून सचिन अहिर यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा झाली. राजकीय विश्लेषकांच्या मते या टायमिंगमुळे 2 संदेश देण्याचा प्रयत्न झाला. पहिला म्हणजे ठाकरे गटातील अस्वस्थता अजूनही संपलेली नाही आणि दुसरा म्हणजे मुंबईसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रात शिंदे गट अजूनही आपली ताकद वाढवत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला नेमका कोणता फायदा मिळू शकतो. सचिन अहिर हे मुंबईतील राजकारणात एक अत्यंत महत्त्वपूर्ण नाव आहे. त्यांनी गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करून स्थानिक पातळीवर आपली मजबूत संघटन शक्ती उभारली आहे. विशेषतः वरळी, परळ, लालबाग, भायखळा आणि मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये त्यांचा स्वतंत्र संपर्क आणि कार्यकर्त्यांचं मजबूत नेटवर्क असल्याचं मानलं जातं. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे केवळ एका नेत्याची भर नव्हे, तर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं जाळं आणि निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभवही शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, स्वतः आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. या भागात आदित्य ठाकरेंना मिळालेल्या विजयामध्ये सचिन अहिर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचं सांगितलं जातं. आदित्य ठाकरे तब्बल 2 वेळा या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
या दोघी वेळी सचिन अहिर यांची भक्कम साथ त्यांना लाभली होती. अगदी प्रत्येक कार्यक्रम आणि सभेच्या वेळी सचिन अहिर आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून सोबत चालायचे. म्हणूनच राजकीय विश्लेषकांच्या मते सचिन अहिर फक्त एक सामान्य नेता नसून आदित्य ठाकरे यांना सुरक्षित करणारे एक मजबूत कवच होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वाईट वेळेत सचिन अहिर यांनी साथ सोडलेली नाही. मुंबईतील स्थानिक राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण मुंबईत प्रत्येक चेहरा, प्रत्येक नेता आणि प्रत्येक विभाग प्रमुख सर्वांचे निवडणुकीच्या दृष्टीने एक वेगळे महत्त्व असते. दरम्यान या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी सचिन अहिर यांच्यावर टीका करत विचारधारेपेक्षा सत्तेचं आकर्षण महत्त्वाचं वाटू लागलं की अशा प्रकारे निर्णय घेतले जातात असा टोला लगावला. त्यांनी घेतलेला हा निर्णय भविष्यात योग्य ठरणार नाही असाही दावा राऊत यांनी केला. एकीकडे जरी ठाकरे गट या पक्षांतराचा काहीच फरक पडला नाही असे दाखवत असला तरी देखील यामुळे आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत जर वरळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची शक्ती सचिन अहिर यांच्या बाजूने उभी राहिली तर त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो. आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गेल्या काही दिवसात ठाकरे गटाला सलग धक्के बसताना दिसत आहे. आधी 6 खासदारांनी साथ सोडली, त्यानंतर मुंबईतील प्रभावी नेता सचिन अहिर यांनीही पक्षाला रामराम केला. त्यामुळे आता प्रश्न फक्त एका नेत्याच्या जाण्याचा राहिलेला नाही, प्रश्न आहे तो संघटनात्मक संदेशाचा. कारण जेव्हा एका पक्षातून सातत्याने मोठे नेते बाहेर पडू लागतात तेव्हा विरोधक त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तर कार्यकर्त्यांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत नेतृत्वासमोर सर्वात मोठं आव्हान असतं ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचं. यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या समोर दुहेरी आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे राज्यभर संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे मुंबईसारख्या बाले किल्ल्यात वाढत चाललेल्या राजकीय आव्हानांना उत्तर देण्याची गरज. परंतु या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा राजकीय विषय म्हणजे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना विधान परिषदेत उपसभापती पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे शिंदे गटाने ज्येष्ठ नेत्या नीलम गोरे यांना साईडलाईन करत त्यांच्या जागी आता अगदी नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सचिन अहिर यांना संधी दिली आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शिंदेंनी सचिन अहिर यांना उपसभापती पदाची ऑफर देत आपल्या बाजूने वळवून घेतले. मग आता या पक्ष प्रवेशाचा खरोखर निवडणूक आणि स्थानिक मतदारांवर किती परिणाम होतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? शिंदे गटाकडून अशा प्रकारे मोठ्या पदाचे चॉकलेट दाखवत प्रभावी नेत्यांचा केलेला पक्षप्रवेश सर्वसामान्य जनतेला आवडेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.